नमस्कार मित्रहो, देवीदास पाटील क्रिएशन चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत व्यासपीठावर बोलताना मनातली भीती. का असते भीती? तसा भीती हा प्रकार अनेक प्रकारे आपण बघत असतो. कोणाला कशाची तर कोणाला कशाची भीती असते आणि ते स्वाभाविक आहे. थोडीफार भीती ही हवीच असते खरं तर. त्यामुळे मन थोडंसं थाऱ्यावर पण राहतं, वचक पण असतो भीतीचा. ते चांगल्यासाठी असतं. पण काय वेळेला ही भीती अनाठायी असते. उगाचच आपल्याला भीती वाटत असते. बघा, माझं असं व्हायचं, मी जेव्हा अगदी नवखा होतो, नव्याने कविता वगैरे सादर करत होतो, त्यावेळेस तर मला माझे मित्र किंवा कोण असतील तिथे जे मला जाणत होते की मी लिहितो चांगला आहे पण मी बोलत नाही आहे हे त्यांच्या लक्षात आलं. मग त्यांनी काय केलं की तू स्टेजवर गेलंच पाहिजे, तू बोललंच पाहिजे, तुझी कविता सादर झाली पाहिजे, तुझी गझल सादर झाली पाहिजे. मग स्वाभाविकपणे त्याने मला सरळ माझं नाव पुकारायला सुरुवात केली आणि मी जर उठलो नाही तर मला सरळ स्टेजवर ढकललं जायचं. तर मी भित्रा होतो. माझ्या मनात ही भीती होती की आपलं जरी वाचून तिथे सादर करायचं असलं तरी काही ततपप हो झालं तर, आपला आशा झाला तर, ही एकच भीती असते बघा मनात. व्यासपीठावरून बोलण्याची जी काही अडचण आहे ती एकच भीती आहे की आपलं तिथे जाऊन काही असं झालं तर, आपला आशा झाला तर काय करायचं. तर मित्रांनो, मी असंच चिंतेत असायचं. आपलं नाव पुकारलं कधी जातं आहे तोपर्यंत टेन्शन असायचंच आणि नाव पुकारलं की आणखीन धडधड वाढायची. मग कसं तरी उठायचं आणि आपला काही ऐकतच नाही लोक तर आता जायला पाहिजे. त्यावेळेला कविता करणारही फार कमी होते आणि कविता सादर करणारही कमी होते. वासरात लंगडी काय व्हायचं. चला मग असं करता हळूहळू कविता सादर करण्याची शैली थोडीशी मला अवगत झाली आणि मग मी अगदी ततपप वगैरे न होता साधारण बऱ्यापैकी कविता सादर करतो. असं मला एक जाणवलं की माझे शब्द जोपर्यंत पोकळ होते त्यामध्ये काही फारसा आशय नव्हता, उंची नव्हती, खोली नव्हती, तोपर्यंत मला आत्मविश्वास कमीच होता बरं का. तरीसुद्धा मी काही फारशा सहजपणे उत्स्फूर्तपणे वगैरे अशा कविता सादर करत होतो अशातला भाग नव्हता. पण होता ते जमून गेलं बघा. आणि हे बघा, हे असं जमून जातं. तुम्हाला व्यासपीठावर बोलवलं आहे, तुम्ही तिथे तुम्ही तिथे बोलायला जाता आहात आणि हे जात असताना तुमच्या मनात अनेक भावना उचंबळून येत असतात आणि एक शंका, दुष्ट शंका तर असतेच की आपलं तिथे असं झालं तर काय करायचं, आपण चुकलो बोलताना तर काय करायचं. तर काय होतं, ही भीती तशी सहज घालवता येण्यासारखी पण असते. एक गोष्ट नक्की असते की हे सगळे कार्यक्रम होऊन जाणारे ह्या प्रकारातले असतात. हे सगळं जीवनात होऊन जात असतं. आपण अनेकदा चुकीचं टेन्शन घेतो, चुकीची काळजी करतो, विनाकारण तणावाखाली येतो आणि इथे तेच होतं. आपण जात असतो, आपण कसं जातो, तिथे जर हातात पेपर धरला तर हात थरथरतात. मग काय करायचं. आता मोबाईल आले, मोबाईल बरा पडतो, जरा वजनदार असतो, त्यामुळे हात थरथरत नाहीत. ते आपलं असं धरलं की बघितलं, बोललं असंही होतं. तर मध्यंतरी माझाही हाच प्रकार व्हायचा. मग मोबाईलचा सदुपयोग मला समजून आला आणि मग मी मोबाईलमध्ये टाईप करूनच काय करायचं ते करायचं, बोलायचं ते बोलायचं. पण नंतर असं झालं की मला सवय झाली, आपोआप सवय होते बरं का. आपण तिथे करत राहिलो ना एखादी गोष्ट की तिची सवय होते आणि मग आपण आदतचे मजबूर पण होतो. आता असं होतं की एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर मला असं वाटलं की आपण भाषण ठोकलंच पाहिजे, तिथे जाऊन काही ना काहीतरी आज बोलायचंच. आणि मग विषय काय नसतो मनात, काही लिहिलेलं नसतं, काही टाईप केलं नसतं मोबाईलवर,
मोबाईल खिशातच असतो आणि मी जातो, उभा राहतो, एकदा जरा कटाक्ष टाकतो. हे आपल्या मनातील भीती घालवण्यासाठी असतं बरं का. डोळ्यानं डोळे भिडले ना की मग एक ताकद येते. लोक आपल्याला बघतायत, ओळखतात आणि काही ओळखीचे चेहरे असे असतात की जे आवर्जून हात दाखवतात किंवा हसतात. आपलं बळ वाढतं. आपल्या माणसांनी आपलं बळ वाढवायचं असतं आणि ते वाढवतात. रसिक असेच असतात आणि मग आपण सुरू करतो. नमस्कार चमत्कार वगैरे करून मित्र वगैरे म्हणून काही ते सगळं करतो. व्यासपीठावरील अमुक तमुक 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 ही नावं काय कळालं तर खूप लांब असतं, भरपूर असतात. मग एक शॉर्टकटही निघतो, सन्माननीय व्यासपीठ आणि रसिक श्रोते हो, असंही होऊ शकतं. आपण हाही आदर घेऊ शकतो बरं का, जर अगदीच आपण तणावाखाली असू तर. पण आता माझं तसं होत नाही. सरावाने व्यासपीठावरील मंडळींची नावं कधी कधी थोडीशी आपण नोटडाऊनसुद्धा करून घेऊ शकतो. मग काय विसरण्याची शक्यता असते. ऐनवेळी धोका देतं आपल्याला आपलंच मन आणि मग असं बघायचं आणि असं बोलायचं. म्हणजे जाणवणार पण नाही की ह्याने ते इथे हा अडला होता, हे नाव त्याला आठवलंच नव्हतं. तर त्या व्यक्तीलाही समजणार नाही की आपलं नाव यांना काय आठवत नव्हतं अचानक. तर असं हे सगळं वातावरण असतं व्यासपीठावर आणि एक आनंद घ्यायचा असतो. मुळातच आधी आनंदी वृत्ती हवी. आपण आनंदाने जर गेलो तिथे तर आपलं काम बरंचसं सोपं होतं आणि अगदी सहज हसत खेळत आज मी कोणत्याही व्यासपीठावर जातो, अगदी सहज बोलतो. ते फारसं बिघडत नाही. चुकलं तरी हरकत नाही. आपणही हसायचं, दुसऱ्यांनाही हसवायचं. त्यातूनही विनोद निर्मिती करायची कला जर तुमच्याकडे आली आणि हळूहळू ती ओघाने येते. स्वतःवरच विनोद होतात, स्वतःच्या चुकण्यावर विनोद होतात. अशा अनेक गोष्टी असतात ज्या आपण सहज करून जातो. मग ते लिलिया होत जातं. हे होऊन जाणाऱ्या गोष्टी आहेत. मी पुन्हा पुन्हा सांगतो की ही होऊन जाणारी गोष्ट आहे. तुम्ही बोलून जाणार, 100% बोलून जाणार. लहानपणी जेव्हा प्राथमिक शाळेत असताना वर्गात शिक्षक उठवायचे आणि म्हण कविता. आता पुस्तकातली कविता आणि एकतर पाठ असेल नसेल, बरेचदा पाठ असायची पण बोलायला तोंड उघडलं की बाकीची शांतता जाणवायची. बाकी सगळे गप्प असायचे कान ताठ करून आणि शिक्षक पण बघत असायचे हा कसा बोलतो, कसं सादर करतो की काय. आणि मग घाम फुटायचा हो. कवितेचा तास म्हटलं की मला खूपच घाम फुटायचा. आज मी बऱ्यापैकी काही कविता करतो, नाही असं नाही, पण त्यावेळेला मला कवितेचाच त्रास व्हायचा. मराठी शाळेत, प्राथमिक शाळेत मी मराठी शिकलो, नंतर इंग्रजी शिक्षण झालं माझं. पण मराठी कवितेचा तास आला किंवा कुठल्या हिंदी कवितेचा तास असेल, त्यावेळेला इंग्लिश कविताही होत्या. पण त्यावेळेला 5वी-6वी आम्हाला काय फारसं इंग्रजी शिकवण्याच्या भानगडीत कोण पडायचं नाही, कारण एकतर आमचीच बौद्धिक पातळी तेवढी नसायची. शिक्षक चांगले होते, शिक्षक शिकवू शकत होते आणि त्यांना ट्रेनिंगही असायचं. पण आम्हाला कसं शिकायचं ह्याचं कुठे ट्रेनिंग होतं. आणि आमच्या मनातली भीती परत, तर ही कवितेची भीती. त्यावेळेला वर्गात उभं राहून बोलायचं म्हटलं तर तत्पवाचे आपलाच आवाज आपल्यालाच परका वाटायचा. मला तर असं वाटायचं की कोणतरी वेगळाच माणूस बोलतो आहे, म्हणून मीच असा बघायचं तुझ्याकडे खिडकी बिडकीत कोण आहे का. आणि मग शब्द फुटायचं नाही हो. मग मॅडम असल्या तर त्यांना दया यायची, बस बस खाली बस, काय हरकत नाही, नेक्स्ट टाईम, पुढच्या वेळेला बघू. असं करत करत माझी गाडी पुढे सरकली आणि मग कधीतरी व्यासपीठावर ढकललं गेलो, बोलू लागलो आणि बोलता बोलता बोलूच लागलो. बघा, आता काही लिखापडी वगैरे करावी लागत नाही, आता ते अंगवळणी पडलेलं आहे. त्यामुळे बरेचदा मी शाळांमधून एक सामाजिक उपक्रम म्हणून वह्या वाटप करायला जातो, तर तिथे भाषण करावंच लागतं. मग काय बोलणार, एवढे छोटे छोटेसे विद्यार्थी असतात, त्यांना काय सांगणार. तर असेच आपल्या शालेय जीवनातल्या ज्या गोष्टी असतात, जे विनोदी किस्से असतात, खूप घडलेलं असतं आपल्या जीवनात. बघा, जीवन म्हणजे सतत काही ना काहीतरी घडत असतं आणि लहानपणी भरपूर घडलेलं असतं आणि फक्त आपण ते आठवलं पाहिजे आणि योग्य वेळी ते सांगितलं पाहिजे. तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत मी असा जातो.
माझ्या लहानपणीतलं ते जेव्हा त्यांच्या वयाशी रिलेट होतो आणि मी त्यांच्या वयाचा जेव्हा होतो तेव्हा मी काय करत होतो, अशीच मस्ती करत होतो बघा, असाच खट्याळ होतो, असंच वाह्यात होतो, असंही होतं असं मी सांगतो. आणि तिथे बरोबर विद्यार्थी कॅच होतात, विद्यार्थ्यांचं लक्ष म्हणजे मस्ती करणारे विद्यार्थी पण ऐकू लागतात हो. त्यांनाही वाटतं हा माणूस काय वेगळा नाही, परकाने काहीतरी आपण करतो तोच हा हे पण करत होते, त्यामुळे ऐकून घ्यायला तरी लागतात किमान. म्हणजे शिक्षकांवरचं फार थोडंसं कमी होतं, गप्प बसा रे असं त्यांना सांगावं लागत नाही. असं शिक्षकही आता सांगतात की बरं आहे तुमच्या ह्या गोष्टी असल्या ना की मुलं आपोआप तुमच्याकडे वळतात, बरं आहे चालू द्या असं. तर भाषणाची कला ही अशी आहे मित्र, कुठलीही भीती असते ना, जोपर्यंत ती मनात आहे ना तोपर्यंतच तिचं अस्तित्व असतं, तोपर्यंतच आपण नकारार्थी वागतो, तोपर्यंतच आपण काही करत नाही. आणि करत नाही म्हणून आपल्या हातून काही होत नाही. तुम्ही सहज बोलू शकता. आताही बघा ना, माझ्याजवळ कुठलाही कागद नाही, मी तुमच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो आहे, काही नाही माझ्याजवळ, साधन सामुग्री नाही, विषय फक्त एवढाच डोक्यात आला, सहज आला विषय डोक्यात. कारण काल परवा कोणीतरी, मला वाटतं बहुतेक फेसबुकवर पण ही शंका व्यक्त झाली असावी की आणि यूट्यूबवर सुद्धा असे बरेच व्हिडिओ असतात, तर हा विषय तिथून येतो की आम्हाला स्टेजवर बोलायची भीती वाटते, आम्ही काय करायचं. तर काहीच करायचं नाही हो, जायचं सरळ बोलू लागायचं. खरंच सांगतो, जायचं आणि बोलू लागायचं. एकदा का तुम्ही बोलू लागलात, सरळ सुरुवात करा ना, नमस्कार मित्र हो, आपलं बोलू शकतो आपण ना, सन्माननीय व्यासपीठ, रसिक श्रोते हो, द्या ना इतरांना मोठेपणा द्या ना. बघा तुम्ही मोठे होता आणि तुम्हाला कळत नाही तुम्ही केव्हा मोठे होता ते. मी असं वाढलो, मोठा होत गेलो म्हणजे वयाने, आणि थोडा सराव झाला, आपोआप ते होत गेलं. तसं तुमचंही आपोआप होत जाईल. मनातली भीती मनात ठेवूच नका, थेट जा व्यासपीठावर, अगदी थेट, आणि बोला. सुरुवातच करा, नमस्कार मित्र हो वगैरे सुरुवात करा, मिळेल ती सुरुवात करा. मात्र चांगले शब्द घ्या, अगोदर थोडासा सराव करा ना पाहिजे तर. अगदी जाता तर आठवा मला तिथे सुरुवात कशी करायची हाच मुख्य मुद्दा असतो बघा. सुरुवातीलाच भीती असते. एकदा तुमची भीड चेपली, सुरुवातच्या पलीकडे तुम्ही गेलात की मग मोकळं रान असतं. तुमच्या मनात येईल ते तुम्ही बोलू शकता. म्हणजे सभ्य अर्थात, असभ्य तिथे काय बोलायचं नसतं बरं का. आणि पण सहज बोलायचं असतं. ते सहजता येते, आपोआप येते, सहजता येते, सहजता येते. त्यामुळे वेगळं काय मग करावं लागत नाही, कुठे सराव करायला लागत नाही, कुठे क्लासला जावं लागत नाही. मी कुठे गेलो क्लासला नाही गेलो. इंग्रजी शिकलो, क्लासला नाही गेलो. इंग्रजी कसे बोलावे, हाऊ टू टॉक इंग्लिश, सिम्पल थिंग, यू जस्ट स्टार्ट टू टॉक. व्हाय आर यू अफ्रेड? कशाला घाबरता? घाबरूच नका ना, करा. ज्याची भीती वाटते ते करा. लाशक खुशाल करा, ते चांगलं आहे ना, जरूर करा. आणि मित्र हो, व्यासपीठावर असं दणकून भाषण द्या. लोकांनी टाळ्यांचा गजर केला पाहिजे, कडकडाट झाला पाहिजे, असं म्हटलं पाहिजे, वन्स मोर, पुन्हा एकदा बोला, असं झालं पाहिजे. आणि असं होईल. तुम्हाला खरंच सांगतो, तुमचं भाषण इतकं सुंदर होईल की मी सुद्धा टाळ्या वाजवेन. धन्यवाद मित्रांनो. हो, मुख्य म्हणजे तुम्हाला तुमच्या भाषण कलेबद्दल मनापासून शुभेच्छा. आणि आता खरोखर धन्यवाद.